कापूसोडी म्हणायला वेळ लागतो म्हटल्यावरती हा काहीतरी थरारक क्षण परत एकदा 3 नंबरच्या जर्सी मध्ये हाच आधी ज्या आदिना गुगडेकरांना ढोल चाटवले आणि परत एकदा परत एकदा 5 नंबरचा जर्सी मध्ये खेळतो हा खेळाडू परत एकदा 3 नंबरच्या जर्सी मध्ये अतिशय कट मध्ये हा खेळाडू पॉइंटचा केला धावा सर्वांची नजर अंपायरकडे जोडी काय करतो कोणा ठाऊक बाबा गप्पा गप पॉइंट आणतो ना सचिन हे पण राऊड आहे समोरची टीम का हलक्यात घेऊ नको कारण अतिशय 75 किलोमीटर दुरून आपल्या संघावरती विश्वास ठेवून इथपर्यंत पोहोचले काय सांगशील सचिन नक्कीच त्या प्रकारचा त्यांचा दोनही खातं उघडलेलं नाही परत गुगडेकरांसारखं याचं व्हायला नको नाही नक्कीच असं अतिशय 2 नंबरच्या आणि खाता उघडला प्रेक्षकांचा खेळाडू टाळ्या वाजवा एकदा याच्या नंतर केव्हा पॉइंट पण केव्हा नाही टाळ्या वाजून घ्या एकदा परत एकदा 3 नंबरचा खेळाडू जबरदस्त सुंदर अशी लढत या दोघं सामन्यांमध्ये रंगतीये एका बाजूने उभा थाकलाय राऊंड आणि दुसऱ्या बाजूने उभा थाकलेला आहे हा कापूसवाडी आणि कापूसवाडी म्हटलं कापूसवाडी म्हणायला वेळ लागतो नक्कीच नक्कीच त्याची परंतु पुढे जरी कमी पडली आणि परत एकदा कापूसवाडीकडून 3 नंबरच्या जर्सीमध्ये जबरदस्त खेळाडू मिरच्याच्या भाजीचा कमाल आहे भाऊ कृष्णा पाटील यांच्या हातची मिरच्याची भाजी खायला दोन्ही संघांनी परत एकदा म्हटल्यावरती हा काहीतरी करेलच 1 पॉइंट कापूसवाडी आमच्या प्रमुख पाहुण्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी मागच्या सामन्यांसारखं होतो की काय परंतु असं होणार नाही साहेब परंतु राऊंड संपता नंतरच त्यांच्या कमबॅकचा प्रभाव पडतो आणि कुठेतरी आम्ही 3 मॅचेस झालं बघतोय रेडराव कापूस राहोळ परत एकदा 5 नंबरच्या जर्सीसाठी मैदान गाजवण्यासाठी सज्ज चक्क आपला हरभऱ्याचा पट्टा बदलवणं सोडून खेळाडू कबड्डी खेळण्यासाठी आलाय नक्कीच सचिन वा हरभऱ्याचा पट्टा नाही ना हरभरा झटका घातली हो टीम मात्र परत एकदा 30 हा खेळाडू या ठिकाणी 2 नंबरच्या जर्सी मध्ये अतिशय प्रभावशाली असं हे त्यांचा टॅलेंट दाखवत आहे 7 नंबरच्या जर्सी मध्ये कुठे ना कुठे काट्याची अशी रंगीन लढत या ठिकाणी द्यायला हवी असं या सर्व प्रेक्षकांचं कुठेतरी म्हणणं आहे आणि अशी जी मॅच रंगणार आहे यात तिळमात्र शंका नाही काय बोलशील सचिन नक्कीच लढत ही रंगतदार आहेच परंतु दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट आपल्या प्रकारचा खेळ दाखवत आहे आणि 2 गुण राहुल आणि 5 गुण कापूसवाडी एवढं काही अंतर नाही आहे आदिना पकडा मुकाबला जिंका अतिशय चाचणी पडेल असा आवाज येईल या मुकाबल्यामध्ये अतिशय शांततामय असं हे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे कारण मुकाबला आहे फायनल एका बाजूने उभा टाकलेली आहे कापूसवाडी आणि दुसऱ्या बाजूने उभी टाकलेली आहे राऊंड म्हणजे करूया मरो कापूसवाडीला आणि या खेळाडूला कुठेतरी आता पॉइंट आणण्याची आवश्यकता आहे कारण
रेड ते म्हटली डोळा म्हणजे करो या मरो आणि कुठेतरी पॉइंटचा केलाय दावा आणि इमानदारीने हा पॉइंट हा राऊंड संघाची पण डोळ डायरेक्ट म्हणजे कुठे ना कुठे आपल्या टीमला पॉइंट द्यावा लागेल पॉइंटचा केलाय दावा वा 17 वर्षाचा हा खेळाडू आणि अक्षरशः फायनल मध्ये खेळतोय ते बी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका छोट्याशा घुगडी गावामध्ये वार पट्टी अंबानलं रे कापूसवाडी आणि कुठेतरी या प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगलं जात आहे की हा खेळाडू नॅशनल खेळून आलेला आहे आणि केलेला आहे आपल्या पॉइंट टीम साठी राहुल आता तुम्हाला कुठेतरी कमबॅक करायला हवा करा ना मला असं वाटतं की कोणत्या 6 गुणांनी आपण या ठिकाणी आपल्याला चांगली लढत जमवावी लागेल परंतु या ठिकाणी पुण्याहून जोडले गेले आमच्यासोबत आमचे बंधू परमेश्वर पिसे आणि गोलू किनोडकर अतिशय आवड असलेलं व्यक्तिमत्व कमिटीचं आमचे बंधू परमेश्वर पिसे हे सुद्धा या ठिकाणी येणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना कामानिमित्त तिथं थांबावं लागलं आणि आम्हाला कुठेतरी या परमेश्वरची खंत इथं वाटत आहे लास्ट डेट परत एकदा हा राऊंड करून खेळताना जबरदस्त खेळाडू अतिशय अतितटीची ही लढत आणि या ठिकाणी पूर्ण गावाची तसेच आयोजकांचं लक्ष याकडे लागलेलं आहे आणि एक हा या ठिकाणी झालेला आहे परत एकदा या कापूसवाडी संघाकडून उच्च गत काय खेळाडू 12 नंबरच्या जर्सी मध्ये आपल्या टीमसाठी अतिशय पारदर्शक असं खेळ इथं खेळला जात आहे आणि सचिन कुठेतरी ही गर्दीच आपल्याला काहीतरी मेसेज आणि संदेश देऊन जात आहे काय सांगतील सचिन नक्कीच या स्पर्धेप्रती गावकऱ्यांचं आणि प्रेक्षकांचं प्रेम अप्रतिम आहे याबद्दल शंका नाही रमेश उत्कृष्ट अशी लढत परत एकदा खांदेचे अनबान शान आदित्य जातोय मैदान गाजवण्यासाठी जोड्याचा पारणा फेडणारा दृश्य सर्वांच्या नजरात सामन्यावरती परंतु विजय मात्र कुणाचा अंतिम सामना कोण होणार 11,000 रुपयांचा मानकरी आणि कोणाच्या नशिबी लागणारे चषक 1 गुणाचे कमाल परत एकदा राऊंडचा खेळाडू आणि कुठेतरी राऊंड संघानं इथं अतिशय स्ट्रगल करून इथपर्यंत हा संघ पोहोचलाय आणि कुठेतरी या छत्रपती कबड्डी संघ पर्व 4चा मानाचा तुरा जर रवायचा त्यांना भाऊ तर काहीतरी करावं लागेल विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येत आहे गुणफलक 15-3 एकतर्फी असा मुकाबला उत्कृष्ट अशी लढत अतिशय एवढी गर्दी असल्यानंतर सुद्धा चाचणी पडेल इतका आवाज इतकी शांतता या ठिकाणी झालेली आहे खर तर हा सिरियसली आणि हा फाईट
आणि या ठिकाणी कापूसवाडीने घेतलेला आहे राऊळ संघानं अतिशय उत्कृष्ट प्रकारचा केलेला कमबॅक आणि कुठेतरी या राऊळ संघाचं खच्चीकरण होताना इथं दिसून येत आहे. परंतु खच्चीकरण न होऊ देता अतिशय प्रोत्साहनाने आणि या संघामध्ये कुठेतरी आपल्याला उभं राहावं लागेल आणि आपल्या मानावं लागेल मानाचा तुरा. आणि या फायनल अशा मॅच साठी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे अंपायर परत पुन्हा आवर्जून मानावं लागेल ते प्रमुख उपस्थितीचे हार्दिक मला असं वाटते 3 मिनिट शेष. परत एकदा वाऱ्याच्या वेगाने कापूसवाडीचा हा गुणफलक वाढताना इथं आपल्याला दिसून येत आहे. फायनलचा हा मुकाबला आणि कुठेतरी राऊंड संघाला कुठेतरी कमबॅक करण्याची गरज या ठिकाणी आहे आणि कुठेतरी हा चांगल्या प्रकारचा कमबॅक करायला असं प्रेक्षकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु हा राऊंड संघ अतिशय अतितटीच्या आणि अतिशय दुरून हा संघ इथपर्यंत पोहोचला आहे आणि या संघाचं मानावं तेवढं कौतुक कमीच आहे. वार परत एक पॉइंट. चारच्या डिफेन्स मध्ये परत एकदा कापूसवाडीचा जबरदस्त खेळाडू खरंच अभिमानास्पद बाब आपल्या गवडी गावासाठी सुपर टेकला या खेळाडूला जर आपण पकडलं तर भरपूर असा गुण आपल्याला मिळतील. परत एकदा या ठिकाणी माननीय झाले साहेब अतिशय पोलीस यंत्रणा कामाला लावून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे या सामन्यांचा रोमांचक असा कापूसवाडी 1 पॉइंट. परत एकदा हा मुकाबला कापूसवाडीच्या संघाने एकेरी आपल्या हातामध्ये घेतला आहे. उत्कृष्ट असा सामना होण्याची शक्यता होती परंतु कुठेतरी कापूसवाडीचा पगडा इथे भारी दिसून येतोय. 3 पॉइंट कापूसवाडी. स्कोर झालेला आहे या ठिकाणी कापूसवाडी 30 आणि राऊंड 3 म्हणजे 3 पटीचं हे गुणफलक. वा रे वा काही झाली येत आणि या हाफची ही लास्ट रेट आणि या सामन्यांची ही लास्ट रेट. माफ करा 2 पॉइंट कापूसवाडी. टाइम आहे का? 2 पॉइंट कापूसवाडी. कापूसवाडीचा संघ तरी 11 रुपयांचा मान करिये. आदित्य अतिशय नॅशनल स्तरावर खेळलेला हा रडार आणि कुठेतरी मानाचा तुरा.